इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करण्यात आली असून त्यांना घरात येऊन मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। इंद्रजित सावंत हे ब्राह्मणद्वेष्ट असल्याचं पसरवत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। दरम्यान प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने ही धमकी दिली असून इंद्रजित सावंत यांनी याबाबतचं कॉल रेकॉर्डिंग आता फेसबुकवर पोस्ट केलेलं आहे। ब्राह्मणद्वेष पसरवल्याचा आरोप सावंतांवर आहे। ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, लक्षात घ्या। हो का? तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा, ब्राह्मणांची अवकाश काय आहे तुम्हाला दाखवू एक दिवस, आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो। किती मराठा एकत्र करा तुम्ही, लक्षात घ्या। या 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 दम असेल तर या। समजलं? शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी काय करू बोललो? नका। काय बोललो? विषारी बोलले तुम्ही? कुठल्या रेफरन्सने बोलले? कुठल्या पुस्तकाच्या रेफरन्सने बोलले तुम्ही? अहो, काय तुम्ही माहिती सांगा तुम्हाला? ना. कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला, मला सांगा ना। तुम्ही लक्षात घ्या, बहुतेक छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचवणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता, लक्षात घ्या। हो का? तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं, लक्षात घ्या। आता ऐका, तुमचं नाव काय? बाबासाहेब पुरंदरे कोण होता? ब्राह्मण होता। ऐका ब्राह्मण इतका द्वेष इतका? तुमचं नाव काय? काय बोलताय तुम्ही? माझं प्रशांत कोरटकर, गुगलवर सर्च करा। प्रशांत कोरटकर। इथनं पळायचं काय? हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात। हॅलो, हा, तुझ्या साले हरामखोर, रेकॉर्ड कर, रेकॉर्ड तुझ्या बापाला। ब्राह्मणाला बोलशील ना तुझी टाकीन, लक्षात ठेव। कोल्हापूरला येऊन माहिती ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुरामाचा लक्षात ठेव। श्रीरामानं तुला किती मारेल बघ, परशुरामाला की नाही आमच्या श्रीरामानं 4 वेळा पराभव केला। तुम्ही साले लोक आहे, तुम्ही ब्राह्मणांना फक्त टार्गेट करता, हरामखोर हो। दरम्यान पोकळ धमक्यांना घाबरत नसल्याचं इंद्रजित सावंतांनी म्हटलेलं आहे। धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरनं शिवरायांचा अपमान केला असून त्याच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केलेली आहे। तर आपण कुठलीही धमकी दिलेली नसल्याचं प्रशांत कोरटकरांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलंय। माझ्या धमकीबद्दल तर मी काय बोलायचा विषय नाही, कारण आपण सक्षम आहोत त्या विषयावर। पण शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह भावना, वक्तव्य या उन्मादी व्यक्तीने व्यक्त केल्यात त्याच्याबद्दल मात्र कारवाई झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे। पहिली गोष्ट तर इंद्रजित सावंत यांनी जे पोस्ट केलं त्याच्यानंतर मला सकाळपासून शेकडो फोन आले। पहिली गोष्ट, हा कॉल माझा नाही, हा आवाज माझा नाही, आणि आजच्या टेक्नॉलॉजीच्या याच्यामध्ये कोणी कोणाचे नाव घेऊन फोन करेल आणि शहानिशा न करता त्यांनी सरळ, हा इतका कळीचा मुद्दा आहे सध्या, छावा सिनेमानंतर इतकं झालेलं आहे, आणि मुद्दाम जातीचं लक्षात ठेवून फ्रेम करून हा आरोप केलेला दिसतोय मला। पोलीस आयुक्तांना भेटणार आहे, मी सायबरकडे तक्रार करणार आहे की माझी शहानिशा न करता अशा पद्धतीचा कोळसा कोणी कॉल करून की सरळ एवढ्या मोठ्या माणसांनी सोशल मीडियावर टाकणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे। दरम्यान आता साम टीव्हीच्या बातमीची मुख्यमंत्र्यांनीही दखल घेतलेली आहे। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना आलेल्या धमकी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिलेत। कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांना फोन करून त्यांनी चौकशीचे आदेश दिलेत। साम टीव्हीनं सर्वात आधी इंद्रजित सावंतांना धमकी आल्याची बातमी दाखवली होती आणि त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत। आता नीलम गोऱ्हे यांच्या विधानाबाबत शिंदे सेनेतल्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे। साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर वादग्रस्त वक्तव्य करण्याची गरज नव्हती असं पक्षातील अनेक नेत्यांचं म्हणणं आहे। गरज नसताना आणि अवेळी केलेल्या वक्तव्यामुळे पक्षाला डॅमेज झाल्याची पक्षातील अनेक नेत्यांची भावना असल्याचं समजतंय। या संदर्भात बोलण्यास कुठलाही नेता पुढे येत नाहीये, मात्र गोऱ्हेंनी स्वतः भूमिका मांडावी असं म्हणणं असल्याचं समजतंय। नीलम गोऱ्हे लवकरच उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। दरम्यान आता शिंदे सेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हेंनंतर राज्यमंत्री योगेश कदमांनी सुद्धा ठाकरे गटावर निशाणा साधलाय। लोकसभा, विधानसभा आणि पालिका निवडणुकांसाठी मातोश्रीचं वेगवेगळं रेट कार्ड असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केलाय। राबणाऱ्या कार्यकर्त्याला तिकीट न देता गिफ्ट देणाऱ्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं जायचं असं योगेश कदमांनी म्हटलंय।
परंतु तिकीट वाटपासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला जर का विधानसभेची तिकीट हवी असेल तर तिथला त्या मतदारसंघामध्ये राबणाऱ्या शिवसैनिकाला ते कधी विचारत नव्हते, परंतु एखादं तिथे चांगलं गिफ्ट आणून दिलं की लगेच त्याला तिकीट जाहीर व्हायची. त्यानंतर अनेक असे शिवसेनेचे तिथे नेते मंडळी आहेत की ज्यांना ह्या गोष्टीचा प्रचंड त्रास झाला आणि अनेक शिवसैनिकांनी गेल्या 15-20 वर्षामध्ये ह्याच कारणामुळे अनेक शिवसैनिकांनी शिवसेना देखील सोडली. आणि म्हणून मला वाटतं आज अशा गोष्टी जेव्हा बाहेर येतात त्यावेळेला याच्यामध्ये तथ्य असल्याशिवाय अशा गोष्टी बाहेर येत नसतात. तर आता शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांना उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांच्यामार्फत निरोप पाठवलेला आहे. अडचणीच्या काळात पक्ष सोडून जाऊ नका, जोमाने काम करा असा निरोप पाठवण्यात आलाय. लवकरच उद्धव ठाकरे आणि महादेव बाबर यांची भेट होण्याची शक्यता असून महादेव बाबर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. दरम्यान अडचणीच्या काळात पक्ष सोडू नका असा निरोप उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांच्या मार्फत त्यांना पाठवल्याची माहिती समोर येते. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलेलं आहे. मंत्र्यांच्या पीए आणि ओएसडीच्या यादीमध्ये 16 जण दलाल आणि फिक्सर होते. त्यांना रोखल्याबद्दल आणि महाराष्ट्राचं संभाव्य नुकसान टाळल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करतो अशा शब्दात राऊतांनी फडणवीस यांच्या निर्णयाचं स्वागत केले. तर कोणत्या मंत्र्यांनी ही नावं दिली होती ते फडणवीसांना सांगावं असंही राऊत म्हणाले. माझं मुख्यमंत्र्यांना किंवा राज्याच्या मुख्य सचिवांना आव्हान आहे, कोणत्या मंत्र्याने आपला ओएसडी किंवा पीए म्हणून अशा फिक्सरची नावं पाठवली ती तुम्ही जाहीर करा. फिक्सरची जी नावं आहे ती शिंदे गटाकडून मंत्र्यांकडून गेलेली सगळं. तसं नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्याचे जे प्रशासकीय प्रमुख आहेत त्यांनी ते जाहीर, मी नावं देईन ना, माझ्याकडे नावं 16 जणांची आहेत. 13 शिंद्यांची आहेत आणि उरलेले जे आहेत ते अजित पवार गटात. सगळ्यांचे जे फिक्सर पीए आणि ओएसडी होते त्यांना रोखल्याबद्दल आणि महाराष्ट्राचं संभाव्य नुकसान टाळल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो. अत्यंत कठोर निर्णय ते घेत आहेत. जरी आमच्यात राजकीय मतभेद असले तरी राज्याच्या हिताच्या घेतलेल्या अशा निर्णयांना आम्ही पाठिंबा देतो. गेल्या काही दिवसांपासून रवींद्र धंगेकर यांच्या स्टेटसमुळे ते चांगलेच चर्चेत आले. धंगेकर लवकरच काँग्रेसमधून बाहेर पडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. दरम्यान आता याच संदर्भात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी धंगेकरांशी बातचीत केली. पाहूयात. कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे जात आहेत का असे प्रश्न उभारत असताना आता त्यांना थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं ऑफर येते. स्वतः धंगेकर आपल्यासोबत आहेत. बघा, मी 35 वर्षाच्या राजकारणामध्ये कौटुंबिक नाते निर्माण झाले. मी कुठल्या पक्षामध्ये असो किंवा नसो, आम्ही कायम एकमेकाला कुटुंब म्हणून आम्ही कायम एकमेकांबरोबर राहिलो, कुटुंब म्हणून राहिलो आणि कुटुंब म्हणून राहिल्यानंतर ते एक नाती तयार झालेली आहेत. पण आता सध्या चर्चेत आलो मी तर तो भागवा गाळ्यात घातला. तर शिवजयंतीच्या दिवशी कार्यक्रम होता, तुम्हाला माहिती असेल. मी 8-10 हजार लोकांचं भोजनाचा कार्यक्रम केला, त्याच्यामध्ये चहा पाण्याचा काय लोक येतात जातात. मग त्या दिवशी भगवा आणि भगवा काय घालणं गैर नाही. राजा सेनापती ढासळला की सैन्य सगळं ढासळतं, त्यांची चूक नाही. पण ते सायरावायला होतात, त्यांना दिशा द्यायचं काम आपल्याला आता करावं लागेल. त्यांच्याशी बोलावं लागेल, त्यांना मनोबल द्यावं लागेल, त्यांच्याशी चर्चा करावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी आता त्या आहेतच. शेवटी आमदारकी जवळ बघितली काय असते ती, आणि नसलेली बी बघितली, आणि आता नाही ती बी बघितली, काय असते तेही बघितलं. शेवटी तुम्ही लढल्याशिवाय तुमच्या हातात काय मिळणार नाही. उलट पदापेक्षा रस्त्यावर येऊन लढणाऱ्या कार्यकर्त्याला किंमत असते आणि त्याची कामं होतात. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. नाशिक पालकमंत्री पदाचा तिढा आणखीन वाढण्याची चिन्ह आहेत. कारण नाशिकच्या जुन्या पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर जलसंपदा मंत्र्यांनी आपला बोर्ड लावलाय. राधाकृष्ण विखे पाटील यांनी लावलेल्या या बोर्डमुळे आता चर्चांना उधाण आलंय. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी. पाहूयात.
मी आत्ता जलसंपदा विभागाच्या या कार्यालयाच्या बाहेर आहे आणि या ठिकाणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयाचे फलक या ठिकाणी लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. गिरीश महाजन पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी आपलं संपर्क कार्यालय या ठिकाणी थाटलेलं होतं आणि त्यानंतर मग दादा भुसे ज्यावेळेस नाशिकचे पालकमंत्री झाले त्यावेळेस दादा भुसे यांनी देखील याच ठिकाणी या गेस्ट हाऊसच्या कार्यालयामध्ये आपलं संपर्क कार्यालय जे आहे ते सुरू केलेलं होतं. मध्यंतरीच्या काळात नरहरी झिरवाळ यांनी देखील याच ठिकाणी आपलं संपर्क कार्यालय थाटलेलं होतं आणि आता अवघ्या काही तासातच त्यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आलेली होती. त्यामुळे अद्यापही नाशिकचा पालकमंत्री कोण हे ठरलेलं नाही आहे आणि हे ठरलेलं नसतानाच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या फलक जे आहे ते जुन्या पालकमंत्र्यांच्या संपर्क कार्यालयाच्या बाहेर लागल्यामुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक. आणि आता लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, कारण अपात्र बहिणींमध्ये तुमचाही नंबर लागू शकतो. महायुती सरकारने टप्प्याटप्प्याने 50 लाख महिला अपात्र ठरवण्याचे टार्गेट ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सत्तेवर येताच सरकारने 9 लाख लाडक्या बहिणींचे पैसे कमी केलेले आहेत. त्यामुळे आता सरकारने महिन्याला 135 कोटी तर वर्षाला 1620 कोटी रुपये वाचवलेत. लाडक्यांमुळे तिजोरीवर महिन्याला 3600 कोटींचा भार येत होता. जानेवारीत 5 लाख तर फेब्रुवारीमध्ये 9 लाख महिला अपात्र ठरल्या. एकापेक्षा जास्त योजनेच्या लाभार्थी महिलांना वगळण्यात आलेले आहे. महिन्याला 135 कोटी तर वर्षाला 1620 कोटी रुपये वाचलेत. 50 लाख लाभार्थी कपातीचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलेलं आहे. आता वाढीव महागाई भत्त्यासाठी शासकीय कर्मचारी आक्रमक झालेले. 6 मार्चला सरकारी कर्मचारी 2 तास धरणे सत्याग्रह करणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आंदोलनाची हाक देण्यात आली असून शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटनेकडून आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे. संघटनेचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी सरकारला इशारा दिलाय. आता बातमी आहे मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची, कारण की मुंबई शहरामध्ये उष्णतेची लाट धडकलेली आहे. आज आणि उद्या मुंबईकरांसाठी उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आला असून मुंबईचा पारा थेट 36.8 अंशांवर पोहोचलाय. तापमानामध्ये सरासरीपेक्षा 6 अंशांची मोठी वाढ नोंदवण्यात आली असून फेब्रुवारी अखेरीस रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद होण्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवलेला आहे. त्यामुळे गरज असल्यासच बाहेर पडावं असा प्रशासनाकडून संदेश देण्यात आलेला आहे. मुंबईचा पारा थेट 36.8 अंशांवर पोहोचलाय. त्यामुळे मुंबईकरांनो गरज असल्यासच बाहेर पडा असा संदेश आता देण्यात आलाय. मराठा आरक्षण मिळत नसल्याने 21 दिवसांचं आमरण उपोषण आणि 40 दिवसांचं साखळी उपोषण करणारे गुलाब मराठे आक्रमक झालेले. त्यांनी अंगावर पेट्रोल फेकून आता आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे. यावेळेस पोलिसांनी पेट्रोलची बाटली हिसकावल्याने अनर्थ टळला. मनोज जरांगींच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ गुलाब मराठे यांनी तब्बल 3 वेळा उमरदे गावामध्ये उपोषण केलेले. मात्र आरक्षण मिळत नसल्याने त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. बारामती आणि बीडमध्ये नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. बीड आणि बारामतीमध्ये आता नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार असल्याचा मोठा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती. या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बारामती आणि बीडमध्ये नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. दरम्यान याचा स्थानिक तरुणांना आणि विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलाय. यानंतर आता महत्त्वाच्या राजकीय बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून.
स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेवरनं अमोल कोल्हेंनी खळबळजनक दावा केलेला आहे. संभाजी महाराजांचं बलिदान न दाखवण्याचा आपल्यावर दबाव होता असा खुलासा अमोल कोल्हेंनी केलेला आहे. मात्र या मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीनं दाखवावा अशी कोणतीही सूचना शरद पवारांनी दिली नव्हती असंही कोल्हेंनी स्पष्ट केलंय. नीलम गोऱ्हेंच्या विधानाबाबत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येतोय. गरज नसताना आणि अवेळी केलेल्या वक्तव्यामुळे पक्षाला डॅमेज झाल्याची पक्षातील अनेक नेत्यांची भावना व्यक्त केली जाते. दरम्यान नीलम गोऱ्हे लवकरच शिवसेनेच्या मुख्य नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरला अजितदादांकडनं ब्रेक लावला जातोय का अशी चर्चा सुरू झाली आहे. ठाकरेंचे माजी आमदार महादेव बाबर आणि काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. मात्र त्यानंतर अजित पवारांच्या पक्षाने याच दोघांना आपल्या पक्षामध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्याला अटक करा अशी मागणी मराठा नेते विनोद पाटलांनी साम टीव्हीशी बोलताना केलेली. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना घरात घेऊन मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. दरम्यान इंद्रजित सावंत हे ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करण्यात आलाय. प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने ही धमकी दिलेली आहे. शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांना उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांच्यामार्फत निरोप पाठवलेला आहे. अडचणीच्या काळामध्ये पक्ष सोडून जाऊ नका, पक्षांच्या कामामध्ये जोर लावा असा निरोप पाठवण्यात आला असून लवकरच उद्धव ठाकरे आणि महादेव बाबर यांची भेट होणार असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे. नीलम गोऱ्हेंनंतर आता राज्यमंत्री योगेश कदमांनीही ठाकरे गटावर निशाणा साधलाय. लोकसभा, विधानसभा आणि पालिका निवडणुकीसाठी मातोश्रीचं वेगवेगळं रेट कार्ड असायचं असं खळबळजनक आरोप त्यांनी केलेला आहे. राबणाऱ्या कार्यकर्त्याला तिकीट न देता गिफ्ट देणाऱ्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं जायचं असं योगेश कदमांनी म्हटलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा 21 ते 23 मार्च दरम्यान कर्नाटकमधील मंगळूर इथं होणार आहे. या सभेसाठी आरएसएसच्या संघटनात्मक बैठका होतील. तर सभेमध्ये संघाच्या कृती आराखड्यावर विचारमंथन होईल. तसंच 2025-26 मध्ये होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित केली जाईल. यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष असल्यामुळे अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. शताब्दी वर्षातील पंचपरिवर्तनाच्या बिंदू विस्तारावर सभेमध्ये विचारमंथन होण्याची माहिती आहे. या सभेमध्ये देशभरातून निवडून आलेल्या जवळपास 1400 प्रतिनिधी उपस्थित असतील. शरद पवारांची तब्येत बिघडली आहे. शरद पवार गटाचे नेते संजय पाटील यांनी ही माहिती दिली असून शरद पवारांना खोकल्याचा त्रास असल्याचं पाटील यांनी सांगितलंय. त्यामुळे शरद पवारांना नांदेड आणि हिंगोली दौरा रद्द झालाय. मात्र मराठवाड्यातल्या कार्यक्रमांसाठी शरद पवार जयंत पाटील यांना पाठवणार आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांचे वडील भगवान गोरे यांचं आज पहाटे दीर्घ आजाराने दुःखद निधन झालं. त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. आज त्यांच्यावर माण तालुक्यामध्ये बोराटवाडी इथं अंत्यसंस्कार करण्यात येईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातली महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर गेलेल्या आहेत. निवडणूक प्रकरणी सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून पुढील सुनावणी 4 मार्च रोजी होणार आहे. सुनावणीनंतर सुप्रीम कोर्ट संध्याकाळी निर्णय देणार आहे. 4 मार्चला आता पुढील सुनावणी होईल आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाचा संध्याकाळी निर्णय होईल. आता इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50च्या माध्यमातून. मुंबईच्या महालक्ष्मीमध्ये धोबीघाटला पालिकेच्या खर्चाने पीएनजीची जोडणी करण्यात येणार आहे. धोबीघाटामध्ये पाणी गरम करण्यासाठी लाकूड जाळलं जातं. त्यामुळे होणारं प्रदूषण थांबवण्यासाठी पालिकेनं हा निर्णय घेतलाय. पालिका या कामासाठी जवळपास 24 कोटी रुपये खर्च करणार आहे. उद्या महाशिवरात्री निमित्त पीएमपीएलच्या महत्त्वाच्या बसस्थानकांवरून विशेष बस सोडण्यात येणार आहे. नीलकंठेश्वर, बनेश्वर, घोरवाडेश्वर मंदिर, पायथा आणि इतर ठिकाणी जाण्यासाठी जादा बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पहाटे 3:30 वाजल्यापासून 15 ते 20 मिनिटांच्या अंतराने एकूण 14 बस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. करबुडव्यांसाठी आता पुणे महापालिका पुन्हा एकदा अभय योजना राबवणार असल्याची माहिती समोर येते. अजूनही सुमारे 750 कोटी रुपयांची करवसुली करण्याचं आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे. मुंबई विद्यापीठातून आता एकाच वेळी 2 पदव्या घेता येणार आहेत. दुहेरी पदवी अभ्यासक्रमासाठी मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेतलाय. मुंबई विद्यापीठ येत्या काही दिवसांमध्ये पुण्यातील COP तंत्रज्ञान विद्यापीठाशी करार करणार आहे.
पिंपरी चिंचवडला काल रात्री 12 वाजताच्या सुमारास रस्त्यावरनं धावणाऱ्या दुचाकीला भीषण आग लागली. आगीमध्ये दुचाकी जळून खाक झाली. रस्त्यावर पडलेल्या एका खड्ड्यामध्ये आपटून दुचाकीला आग लागली. दुचाकी स्वाराला समजताच त्यानं गाडी बाजूला थांबवल्यामुळे त्याचा जीव बचावलाय.